नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा की एक इम्पॉर्टंट बिल आहे ज्याला राईट टू डिस्कनेक्ट म्हणतात. कारण आपण आज बघतोय की भारतामध्ये तरी स्पेशली की एखादी जर एम्प्लॉयर आहे तर तो एम्प्लॉय कडून म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप जास्त काम करून घेतो. त्यामुळे काय ना वर्क लाईफ बॅलन्स आहे तो बिघडतोय. जो वेळ त्याला फॅमिली द्यायला पाहिजे तो बऱ्याचदा आता तो काही देऊ शकत नाही. हा त्यामागे कारण हा पण आहे की आता जो कामाचा हायब्रिड नेचर सुरू झालेला आहे. कारण वर्क फ्रॉम होम, इंटरनेट आहे, डिजिटल कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम हा कल्चर वाढलाय. काही दिवस आपण ऑफिसमधून काही दिवस घरून करू शकतो. आणि जे बॉस आहेत किंवा जे अधिकारी आहेत, वरचे अधिकारी ते एक्सपेक्ट करतात की यांनी घरी जाऊन म्हणजे जर तो ऑफिसमध्ये जरी करत असेल तरी पण तो घरी जाऊन सुद्धा तो काम त्यांनी करायला पाहिजे हे ते एक्सपेक्ट करतात. आणि म्हणून कुठतरी काय तर एम्प्लॉईजचं शोषण इथून होतंय असं आपल्याला म्हणता येईल. आता हे जर आपण थोडेसे जर काही युरोपियन किंवा स्कॅन्डिनेव्हियन जे कंट्रीज आहेत त्या देशांमध्ये जर पाहिलं आपण तर तिथं आपल्याला पाहायला मिळतं की हा प्रॉपर वर्क लाईफ बॅलन्स आहे. तिथं प्रॉपर एक लीगल कायदा वगैरे आहे ज्याद्वारे ऑफिस आवर्सच्या नंतर म्हणजे जो कामाचा वेळ आहे त्यानंतर मग ऑफिस सोबत पूर्ण डिस्कनेक्ट होता येईल आणि हा असा कायद्याने त्यांना हक्क दिलेला राईट दिलेला आहे. आणि असाच बिल आता सुप्रिया सुळे आहेत जे एनसीपीच्या एमपी आहेत, खासदार आहेत, त्यांनी लोकसभेमध्ये ते घेऊन आले आहे. तर आज आपण मुद्दा हाच डिस्कस करणार आहोत. पूर्ण मुद्दा समजल्यानंतर तुमच्या क्लिअर लक्षात येईल की हा विषय आहे काय, हा मुद्दा आहे काय, तुमचे काय विचार आहे, हा बिल खरंच पास होईल की नाही होईल हे मला नक्की चॅट बॉक्समध्ये कळवा. आपण आधी मुद्दा आहे तो आपण चांगला समजून घेऊ. ठीक आहे, इथं मी माझा नंबर दिलेला आहे. यावर तुम्हाला कोणतीही तुमची क्वेरीज आहेत, सिलेबस रिलेटेड, एमपीएससी सेल किंवा युपीएससी आहे, सायन्स रिलेटेड, स्ट्रॅटेजी रिलेटेड, बॅच जॉईन करायची आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे जो मी सायन्ससाठी डेडिकेटेड तयार केलाय, मला या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. व्हॉट्सअपला सेम नंबर आहे, कॉन्टॅक्ट कॉल करा किंवा मेसेज करा. इथं मी टेलिग्राम चॅनल दिलेला आहे ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व तिथं मिळतील. आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे, इथं पण तुम्हाला कनेक्ट करता येईल. इथं पण मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो. बघ काय, सुप्रिया सुळे आहे जे एनसीपीच्या एमपी म्हणजे खासदार आहेत, त्यांनी एक राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 हा इंट्रोड्यूस केला. आणि लक्षात ठेवा की हा प्रायव्हेट मेंबर बिल आहे. प्रायव्हेट मेंबर म्हणजे काय की मंत्र्यांच्या व्यतिरिक्त जे खासदार आहेत त्यांनी इंट्रोड्यूस जे केलेले बिल असतात त्यांना प्रायव्हेट मेंबर बिल म्हटलं जातं. ठीक आहे, आता ऑब्विस आहे की सुप्रिया सुळे सरकारमध्ये नाहीये म्हणजे खासदार तर आहेत पण कोणते मंत्री वगैरे तर नाही, एक तर ते बीजेपी या पार्टीचे नाही. त्यामुळे काय ऑब्विस आहे की त्यांनी जो बिल आणलेला आहे त्याला आपण प्रायव्हेट मेंबर बिल म्हणता येईल. मुख्य याचा उद्देश आहे काय की जे इंडियन एम्प्लॉईज आहेत त्यांना एक लीगल राईट द्यायचे आहेत, कायद्याने त्यांना हक्क द्यायचा आहे की जर कामावरून जर घरी गेलेले असतील तर त्यावेळेस आणि बॉसचा जर काही कॉल येतोय किंवा मेल येतोय किंवा व्हॉट्सअपवर मेसेज येतोय तर ते रिफ्यूज करू शकतात, ते इग्नोर करू शकतात. असं नाही आहे की त्याला रिस्पॉन्डच केलं पाहिजे. कारण आता कंडिशनमध्ये होत काय आहे की बऱ्याच काही कंपन्यांमध्ये एक्सपेक्ट केलं जातं जिथं कामाचा ताण खूप जास्त आहे, बर्डन आहे, त्यांना क्लायंटचा प्रेशर आहे, काही डेडलाईन्स आहेत, अशा ठिकाणी हे एक्सपेक्ट केलं जातं की जे एम्प्लॉईज आहेत त्यांनी लगेच काही वेळातच, काही मिनिटातच त्यांनी त्यांच्या कॉलला किंवा ईमेलला रिप्लाय दिलं पाहिजे म्हणून. बरोबर, इव्हन कामाची वेळ झाल्यानंतर सुद्धा म्हणजे ऑफिसमध्ये त्यांनी 8, 8.5, 9 तास काम केलंय, तिथून तो घरी गेलाय, आता त्याचा वेळ आहे काय तर एकतर थोडा रेस्ट करायचा किंवा फॅमिली सोबत टाइम घालवायचा. पण त्यावेळेस हे एक्सपेक्ट केलं जातं की कारण डिजिटल कम्युनिकेशन तर आहे, हायब्रिड मोडवर आपण काम करू शकतो, त्यावेळेस सुद्धा हे कंपनीकडून हे एक्सपेक्ट केलं जातं की त्यांनी त्यावेळेस सुद्धा काय तर ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. आणि हा बिल हेच एक्सपेक्ट करतोय की त्यांना तो आता लीगल राईट मिळेल की ते रिफ्यूज करू शकतात की मी रिप्लाय देणार नाही किंवा मी काय तर डिस्कनेक्ट करू शकतो आता या वेळेमध्ये. करेक्ट, काय काय की प्रोव्हिजन्स आहेत सर्व आपण इथं कव्हर करू. फक्त हे ऑफिस आवर्सच्या नंतरच नाही तर इव्हन वीकडेज आणि हॉलिडेज मध्ये सुद्धा. ठीक आहे, अदरवाईज काय तर आपण कुठतरी फिरायला जायचं गोवा वगैरे ठिकाणी किंवा मनाली शिमला वगैरे आणि तिथं काय तर तो लॅपटॉप घेऊन जातात बरेच जण है ना, आणि मग तिथून काय तर ते कनेक्ट करतात. पण आता ते जर झालं तर आता ते मग होणार नाहीये. करेक्ट. बघा, आणि तो कोणता पिक्चर एक ऋतिक रोशन आणि फरहान अख्तर, त्यासोबत आपले जे अभय देओल यांचा एक पिक्चर आलेला होता. नक्की चॅट बॉक्स मध्ये कळवा, मला तो आता नाव आठवत नाहीये. तिथं पण ऋतिक रोशन आहे, लॅपटॉप घेऊन येतो, सगळेजण एन्जॉय, ते दोघ जण एन्जॉय करतात आणि ऋतिक रोशन आपलं काम करतो. बरोबर. हा, मेन एम काय आहे, टू प्रोटेक्ट द वर्क लाईफ बॅलन्स, रिड्यूस बर्नआउट करायचा आहे. म्हणजे जो खूप जास्त ताण आहे तो कसा कमी करता येईल, इथून कसं वेलबिंग आहे ती चांगलं करता येईल कामामध्ये आणि आयुष्य म्हणजे बाकी जो रेस्ट लाईफ आहे कामाच्या व्यतिरिक्त त्यामध्ये कसं आपल्याला बॅलन्स ठेवता येईल, ज्यामुळे काय तर एक मानसिक जो ताण आहे तो पण ठीक राहील आणि जे मेंटल वेलबिंग आहे ते प्रमोट होईल.
हा मेन काहीतरी इथून एम आहे. बरं, याची गरज का पडली? बघा, ऑलरेडी तुम्हाला एक आयडिया तर आलेली असेल, की पोस्ट पॅन्डेमिक म्हणजे कोविडचा इरा झाल्यानंतर काय तर हायब्रिड मोडचा एक कल्चर आलाय. कारण काय, एकतर डिजिटल कम्युनिकेशन हा तर चांगला आता बिल्ड झालेला आहे. आणि बरेच या कोविड पासून असे काही प्लॅटफॉर्म्स वगैरे पण बनलेत, की ज्यामुळे काय तर हायब्रिड मोडवर काम करणं फार सोपी आहे. म्हणजे मी पण माझ्या घरी घरी राहून तुम्हाला शिकवतोय बरं का. मी कोणत्या अकॅडमीमध्ये किंवा कोणत्या ऑफिसमध्ये जाऊन नाही शिकवतोय. मी माझ्या घरीच आहे. मी नागपूरला आहे. बाकी जे काही इतर जे फॅकल्टीज आहेत, ते काही पुण्याला आहेत, काही अमरावतीला आहेत. अशा वेगळ्या ठिकाणी आहेत. मॅनेजमेंट टीम वेगळ्या ठिकाणी बसलेली आहे. त्यामुळे काय तर आपण असं डिजिटली कनेक्ट होऊन हे करू शकतो. आणि हे कोविडच्या नंतरने खूप जास्त वाढलंय. आता झालं काय, की हायब्रिड मोड शक्य झाल्यामुळे जे एम्प्लॉयर्स आहेत, ते कामाचा जो मेन जो टाईम आहे, त्या व्यतिरिक्त त्यानंतर सुद्धा काय तर ते कॉन्टॅक्ट करतात आणि काय तर जे कामाचा ताण आहे, ते वाढवतात. बरोबर? त्यामुळे ऑब्व्हियस आहे, की मेंटल एक्झॉशन होतं आणि म्हणून काय तर ही आता काहीतरी याची गरज आहे. आणि आपण जर पूर्ण जगामध्ये पाहिलं, तर हे पोस्ट पॅन्डेमिक याला जास्त डिमांड पाहायला मिळते. म्हणजे फक्त भारतातच नाही, तर इतर देशांमध्ये सुद्धा. राइट? आता यामुळे होणार काय? इम्पॅक्ट काय होईल? ऑब्व्हियस आहे, स्लीप सायकल. आपला फॅमिली टाईम आहे, तो आपण तेवढा देऊ शकणार नाही. मग काय तर घरून पण ताण येईल. तो पण भांडणं वगैरे तिथं पण होऊ शकतात. मेंटल हेल्थ आहे, स्ट्रेस, अँक्झायटी, बर्नआउट आहे. इन्फो ओबेसिटी म्हणजेच काय तर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे, तो होऊ शकतो. डिजिटल फटीग आहे आणि इमोशनल एक्झॉशन आहे. हे सगळे काहीतरी इम्पॅक्ट आहे, ते होऊ शकतात. मी जसं म्हटलं तुम्हाला, की हा फक्त काही भारतातच मुद्दा आहे असं नाही, तर काही देशांमध्ये असा काही लीगल राईट्स बनवलेले पण आहेत आणि काही देशांमध्ये डिस्कशन पण सुरू आहे. जसं फ्रान्समध्ये बघा, की 2017 मध्येच म्हणजे कोविडच्या आधीच लीगल राईट करण्यात आला टू डिस्कनेक्ट, की ऑफिस आवर्स नंतर डिस्कनेक्ट करता येईल. त्यासाठी कोणतेही त्यांवर काही पनिशमेंट आहे किंवा प्रमोशनच होणार नाही, असं काय तर अजिबात तिथं होणार नाही. मग इटली, स्पेन आणि पोर्तुगल, आयर्लंड या देशांमध्ये काय होत आहे, क्लिअर बाउंड्री सेट केलाय, की कामाच्या वेळेमध्ये काय करायचं आणि जो तुमचा वेळ आहे त्यामध्ये नेमकं काय करायचंय. तर इथं ना प्रॉपर क्लिअर बाउंड्री आहे ती सेट केली आहे. EU म्हणजे युरोपियन युनियन आहे, तिथे डिबेट सुरू आहे, की पूर्ण युनियनमध्ये नेमकं काय डायरेक्टिव्ह असायला पाहिजे आणि भारताने सुद्धा काय तर जर हे जर शक्य जर झालं, आपण असं म्हणू की ठीक आहे, की प्रायव्हेट मेंबर बिल आहे आणि प्रायव्हेट मेंबर बिल जनरली आपण बघतो की ते पास होत नाही. म्हणजे अख्ख्या या भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून मला वाटतं काहीतरी 14 वगैरे बिल आहेत, ते पास झाले असतील. या आधीचा जो प्रायव्हेट मेंबर बिल होता, तो 1970 मध्ये पास झालेला होता. म्हणजे विचार करा, की या एवढ्या वर्षामध्ये म्हणजे 70 पासून 2025 55 वर्षामध्ये एकही प्रायव्हेट मेंबर बिल आहे, तो पास झालेला नाही. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येईल, की चान्सेस तर कमी आहेत. पण काय तर आपण एक जी ग्लोबल कन्व्हर्सेशन आहे, तिथं काय तर आपण भारताने जॉईन केलेलं आहे, की भारतामध्ये सुद्धा काहीतरी ह्या गोष्टीचा डिस्कशन व्हायला सुरू झालेलं आहे, असं आपल्याला म्हणता येईल. करेक्ट? नेक्स्ट की प्रोव्हिजन्स काय आहे आता? बघा, इम्पॉर्टंट आपल्या एक्झामसाठी हे आहेत, की प्रोव्हिजन्स काय? एम्प्लॉयी राईट्स आहेत. आधी ते एन्शुअर व्हायला पाहिजेत. म्हणजेच की कामाच्या नंतर राईट टू इग्नोर, की कनेक्ट करायला किंवा डिस्कनेक्ट करायला काय तर त्यांना इग्नोर करता येईल कनेक्ट करण्यासाठी किंवा ईमेल्सला रिस्पॉन्ड करण्यासाठी इग्नोर करता येईल. हे असा राईट तिथं दिलेला आहे. आणि जर नाही कनेक्ट केलं किंवा ईमेलला रिप्लाय नाही दिला, तर त्यासाठी कोणतीही पनिशमेंट वगैरे इथं राहणार नाही. कारण आता सध्या कंडिशनमध्ये काय होत असतात, की याचा सरळ परिणाम त्याचा परफॉर्मन्सवर किंवा ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती, तो एम्प्लॉयी जर ऑफिसमध्ये जात असेल, तर बॉसच्या कदाचित शिव्या खाव्या लागत असेल. काल तुला मेसेज केला, मेल केला, अजूनही त्याचा रिप्लाय नाही दिला तू. बरोबर? असं कदाचित होत असेल बऱ्याच ठिकाणी. किंवा त्याचा परिणाम डायरेक्ट त्याच्या प्रमोशनवर, त्याच्या परफॉर्मन्सवर तो कन्सिडर केला जात असेल. ऑब्व्हियस आहे. नेक्स्ट, एम्प्लॉयर ऑब्लिगेशन. एम्प्लॉयर म्हणजेच काय, की जो जॉब देतोय, ज्या कंपन्या आहेत मोठमोठ्या, त्यांवर काय-काय ऑब्लिगेशन्स आहेत. त्यांना लक्षात ठेवायचे, की कंपन्याज मस्ट निगोशिएट अ रिटन एग्रीमेंट, म्हणजे प्रॉपर रिटन एग्रीमेंट आहे एम्प्लॉयी सोबत किंवा जो युनियन आहे एम्प्लॉईजचा त्यांसोबत एक प्रॉपर रिटन एग्रीमेंट करायचा आहे. त्यानंतर एक मस्ट सेट डिजिटल बाउंडरीज, की ईमेल कोणत्या पिरियडमध्ये त्यांना पाठवायचे. असं नको व्हायला, की लेट्स से की आपण म्हणू, की सकाळी 10 ते रात्री 6 पर्यंत एक व्यक्तीचा जॉबचा टाईम आहे. मग त्याला मेल कधी पाठवल्या जाते, तर रात्री 10 वाजता. तर ते काय तर मग तिथे एक सेट बाउंडरी आहे, ती सेट करता येईल आपल्याला. बाउंडरी सेट म्हणजेच काय, की तो जर 6 वाजताचा जॉब सुटतोय ना, तर 6च्या नंतर एकही मेल, एकही कॉल, एकही मेसेज काही जायला नाही पाहिजे. असे काही बाउंडरीज आहेत, असे काही नियम आहेत, ते सेट करायचे. राइट? आणि यासाठी काय तर मग कंपनीजमध्ये जे एम्प्लॉईज कामाला आहेत, त्यांसाठी काही काउन्सिलिंग आहे किंवा डिजिटल डिटॉक्स प्रोग्राम आहेत, हे पण अरेंज करायचे. हे एम्प्लॉयवर ऑब्लिगेशन्स असणार. जर हा बिल जर पास झाला तर. कॉम्पेन्सेशन फॉर आफ्टर वर्क आवर्स. जर ज्याला आपण ओव्हर टाइम म्हणतो, ओटी म्हणतात काही जण. ओव्हर टाइम जर करत आहे, तर ओव्हर टाइमसाठी प्रॉपर त्याला कॉम्पेन्सेशन पण द्यायला पाहिजे.
असं नाही आहे की जर समजा की मी जर एक एम्प्लॉय आणि मी जर ओव्हरटाईम करायला तयार आहे ना, का ऑब्विस आहे की अर्निंग जर होत असेल तर मी तयार होणार. तर ओव्हरटाईम करायला जर कोणी एम्प्लॉय जर तयार आहे तर त्याला त्यासाठी एक प्रॉपर कॉम्पेन्सेशन सुद्धा तो द्यायचा आहे. आणि जर हे सर्व रूल जर एखादी एम्प्लॉयर जर फॉलो करत नाहीये तर त्यासाठी काय तर पेनॉल्टी सुद्धा आहे. आणि सोबत लक्षात ठेवा की क्रिएशन वेलफेअर ऑथॉरिटी सुद्धा तयार करायची आहे, एम्प्लॉय वेलफेअर ऑथॉरिटी. मग ही ऑथॉरिटी काय करेल की नेमके ते नियम वगैरे आहेत ते काय असायला पाहिजे ते सर्व सेट करतील. जर पेनॉल्टी लावायची आहे तर ती पेनॉल्टी किती लावायला पाहिजे असे सर्व नियम आहेत ही ऑथॉरिटी आहे ना ही सेट करणार. आय होप की लक्षात आलं असेल की हा बिल नेमका काय आहे. करेक्ट. आता मला फक्त चॅटबॉक्स मध्ये हे कळवा की हा बिल खरंच पास होऊ शकतो की नाही होऊ शकत, कारण दोन मुद्दे आहेत इथं. एक तर मी तुम्हाला हे सांगितलं की प्रायव्हेट मेंबर बिल आहे. प्रायव्हेट मेंबर बिल जो आहे त्याची शक्यता फारच कमी आहे पास होण्याची. कारण भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून फक्त 14 बिल आहेत जे प्रायव्हेट मेंबर आहेत ते पास झालेत. 1970 पासून एकही बिल नाही आहे. त्यामुळे चान्सेस तर फार कमी आहेत. हा एक आपण असं म्हणता येईल की भारतामध्ये ऍटलिस्ट यासाठी एक डिस्कशन सुरू झालंय. हा एक मुद्दा कन्सिडर करा. दुसरं काय की कुठेतरी गव्हर्नमेंटवर सुद्धा ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांचा पण तर प्रेशर असेल आणि त्या खरंच तयार होतील का या बिलसाठी. ते पण कारण देतील ना की क्लायंटची डेडलाईन असतात. क्लायंट काही काय तर आमचे इतर देशातले आहेत त्यांचा टाइम वेगळा आहे, त्यांना त्याच पिरियडमध्ये कनेक्ट करावा लागतो वगैरे वगैरे. असे बरेच काही कारण ते पण देऊ शकतात. त्यामुळे हे दोन मुख्य मला कारण वाटत आहेत की हा बिल पास होणार नाही. यामधला पहिला कारण हा सर्वात मोठा आहे. करेक्ट. हे मला वाटते. तुम्हाला काय वाटतंय यामध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत का आणि याची खरंच गरज आहे की नाही आहे, हे पास होईल की नाही, नक्की चॅट बॉक्स मध्ये डिस्कशन आहे हे आपल्याला करता येईलच. करेक्ट. चला बाकी माझा नंबर मी इथं दिलेला आहे. या प्रकारचे सेशन जर पाहायचे असतील आपला टेलिग्राम चॅनल इथं दिलं आहे. इंस्टाग्राम पण तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय. तिथं पण एक प्लेलिस्ट दिलेली आहे. त्या प्लेलिस्ट मध्ये या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्व पाहायला मिळतील. बॅच जॉईन करायचे डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. सोबत गुगल फॉर्म पण दिलेले आहे. तिथं पण तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. फेसबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स तुम्हाला या टेलिग्रामला मिळतील. यशोदय बॅच आहे आपल्याकडे एमपीएससी राज्यसेवासाठी सोबत युपीएससी साठी सुद्धा. यामध्ये आपण बेसिक पासून सुरू करू म्हणजे एनसीआरटी पासून सुरू करू. 18 बुक्स तुम्हाला इथे मिळतील आणि पर्सनल मेंटरशिप सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे. आपले प्रत्येक क्लासेस हे लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड तुम्हाला पाहता येतात. सर्व बॅचेसवर डिस्काउंट आणि भरपूर ईएमआय अवेलेबल आहे. आता ते फायनल फीस किती असेल आणि दर महिन्याला नो कॉस्ट ईएमआय आहे तर दर महिन्याला किती ईएमआय भरावं लागेल, इन्स्टॉलमेंट भरावं लागेल, त्यासाठी मी माझा नंबर दिलाय त्यावर कॉन्टॅक्ट करता येईल. सोबत यावर लक्षात ठेवा की गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आहे. म्हणजे जर तुमचं सिलेक्शन नाही होत आहे तर तुम्हाला 100% फीज रिफंड आहे. सिलेक्शन झालं तर 1 लाखाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे तुमचं नुकसान काही नाही आहे, फक्त तुम्हाला प्रामाणिकपणे अभ्यास करणे आहे इथं. करेक्ट. आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करतोय कारण मेंटॉरशिप प्रोग्राम आहे, प्रॅक्टिस सेट आहे, मॉक टेस्ट आहे, मॉडेल आन्सर्स आहेत, है ना, विकली रिपोर्ट्स आहेत, ह्या गोष्टी सर्व आहेतच. तरच आपण जाऊन काय तर सिलेक्शन आहे ते अचीव्ह करता येणार आहे. सोबत जर तुम्हाला मेन्सची तयारी करायची असेल मग तो 2025 असेल किंवा 26 असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे क्रॅश कोर्स आहे. कारण हीच खरी वेळ आहे मेन्सची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि ग्रुप बी ग्रुप सी साठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. प्री आणि मेन सर्व यामध्ये कव्हर होईल. आपल्याकडे प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम सुद्धा आहे. ऑल क्लिअर सर्वांना. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.